आणि म्हणून बघा जीवन बुवा गवळण गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं, कानात चोथा जरा बाहेर काढा आणि माझं आता सांगायची गरज नाही. सोडा चुकून सोडा बुवा नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. रात्रीची वेळ आहे आणि आमच्या वाडीत आहे डबल बारी. आज सगळ्या मेहनत डबल बारी चिमनबू आहे आणि राजेश निकम. जबरदस्त बारी होणार आहे, तुम्हाला पाहायला भेटेल या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता तुम्हाला इथला क्राऊड दाखवतो किती आहे. हे बघा आता चालू होते बारी, थोड्या टायमात चालू होईल. हे बघा आता सगळा सेटअप लावत आहेत आणि गर्दी बघा. यावर्षी जवळपास डबल वारी नाही आहे आमच्या इकडे संगमेश्वर पट्ट्यामध्ये. हा विकी, संगमेश्वर पट्ट्यामध्ये जवळपास नाही आहे. हां, आणि पहिल्याच दिवशी पहिलीच वारी. कोकणातले नामवंत शाहीर आहेत आणि भरपूर लांबून लांबून लोक येतात त्यांच्या बाऱ्या बघण्यासाठी. पुन्हा संगमेश्वर पट्टा आला पण हे खाली बस, हे बारक्या खाली बस ना पक्की.
गणेश भक्तांचं मी आभार मानतो. कारण तुम्ही आलात आमच्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. तत्पूर्वी कार्यक्रमात सुरुवात करण्यापूर्वी मी एक औपचारिक म्हणून 5 मिनिटच घेणार आहे. आजच्या या कार्यक्रमाचे यजमानी जी घोडे आणि बांधे करतील.
आता घ्या तुमच्या हातात ते बोवाला नेहमीच सांगत असतो, हा त्यांना आठवण करून देतो. त्यांना ती शाही संपली असेल तर बोवा भरून ठेवा, सोबत कागद पण घ्या आणि खरडवा किती हवा तेवढा. हा म्हणून म्हणायचे तो बघा बाप्पाच्या शब्दावरती गाण ठेवतोय, म्हणायचं काय ऐका. भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थी सणा आल घडी हा गणराया या शुभ दिना. अहो भक्ती भावाने करूया त्यांची आराधना, तव चरणावरती लीन भारे. मग या रे या रे या रे त्या गणरायाचं विघ्नहर्त्याचं बाप्पाचं दर्शन घ्या रे. अहो या रे या रे या रे बाप्पाचे दर्शन घ्या रे. आणि या भक्तांच्या मनामध्ये जी काय त्यांच्या अडी अडचणी असतील, जी काय त्यांच्या शंका कुशंका असतील, तुझ्या चरणावरती मागणं मागतोय. जी काय त्यांची व्यथा असेल, जी काय त्यांची गागणी असतील बाप्पा ती सर्व लवकरात लवकर पूर्ण कर. म्हणून म्हणायचंय 1 2 1 2 3 4. भाद्रपदाच्या शुद्ध चतुर्थी सणा आल घडी गणराया या शुभ दिना. भक्ती भावाने करूया त्यांची आराधना, तव चरणावरती लीन भारे. या रे या रे या रे बाप्पाचे दर्शन घ्या रे. कार्यक्रमाची खरी मजा हो बारी खदलं आणि बारी खोदलं, बरोबर आहे ना. ती होते मित्रांनो गव्हाणी पासून. आता बुवा थोडासा गोलीगत देतो. जिमल बुवा ही इज माय फ्रेंड. हा माझे चांगले मित्र आहेत. थोडस रुसलं होत, आता आले थोडं माणसात, म्हणून त्यांना मी प्रत्येक बारीला आदरानच बोलतो माझे मित्र. ही इज माय फ्रेंड शाही देवेंद्र झिनांबुवा. तर मित्रांनो आता खरी मजा आहे ना. झोपा नाही ना आल्या पावसात तर तुम्ही गारटलं की बुवा गारटला. आणि म्हणून बघा झिमन बुवा गवळण गातोय, म्हणायचं आहे काय लक्ष असावं, कानात चोथा जरा बाहेर काढा
आणि माझा प्रत्येक शब्द आणि शब्द बुवा लिहून घ्या बघा. म्हणून मित्रांनो नवीन विषय आणलाय, कारण बुवांसोबत आजचा हा कार्यक्रम आहे. बुवाला नवीनच देतोय आज, पण बुवा तुम्हाला थोडासा नवीनच देतोय तो घ्या. आणि आल्यावर बुवा जो चॅलेंज दिला होय ना तेवढा मात्र आल्या पूर्ण करा म्हणजे झाला आहे ना, नाही तर आपला उगाच. आणि म्हणून मित्रांनो गवळण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. सांगते मी राधा कानाची झाली मोठी तारा, की सांगते मी राधा अभया कानाची झाली मोठी तारा. मग बसून राहिला होता हा कान्हा बघा, अहो यमुने चतिरा. चढला होता मोठा, अहो चढला होता मोठा बघा कानाच्या रागाचा पारा. समजावत होती ही राधा गवळण आणि बघा ती ही रानता. कान्हाच्या रागाचा पारा का चालला होता विषय असा आहे, मग त्याला त्या गवळणी समजावत होत्या. कारण भगवान श्रीकृष्णाचे वडील नंदराजा त्या मित्राला नंदराजाकडे 9 लाख गाई गुरं होती, बरोबर आहे ना. मग 9 लाख गाई गुरं होती आणि भगवान श्रीकृष्ण मध्ये रानामध्ये होता, आपली गुरं घेऊन गेला होता. आणि त्यांची गंमत अशी झाली त्या गुरांच्यातला एक जो पाडा होता तो पाडा चुकला. हा शोधतोय इकडे तिकडं सगळ्या सवंगड्यांना घेऊन शोधतोय, पण पाडा काय भेटला नाही हो. अक्षरशः थकला तो शोधून शोधून. कारण वा हा तुमच्यासाठी पाडा आणलाय तो का माहितीये का, कारण बुवाला कुत्रा घोडा लय आवडतो है ना. बुवाला बाकीचा कुठला प्राणी नाही, पण बुवाचा कुत्र्या मारा मोठा आहे. म्हणून बुवा आज तुम्हाला कुत्रा आणि घोडा सगळा देतो, अगदी व्याजासहित परत घ्या. आणि म्हणून बघा जवळ गाते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. कारण बुवानी मागच्या तिन्ही बाऱ्यांमध्ये कुत्र्याचाच विषय गायलेला आहे आणि त्यांना कुत्रा आवडतो, कारण भादव्याचा पण सीझन आहे ना मित्रांनो, बरोबर आहे ना. आता त्याला महिनाच त्यांचा ह्यांना नाही आवडतो. आणि म्हणून बघा जीवन बुवा तुमचं काम सोपा करतो. अहो थक्की तक्की होत या काळीच हे मय्यल झाली आईची सोडा की हात माझा दाजीबा, अहो नजर इकडे ताईची. बघा की ऐकून घे नंदाच्या हरी काना. हरी अरे बरं माझ्या सावल्या दादा तुझी तुला काय म्हणते बघ, की ऐकून घे नंदाच्या हरी. नको उगाच येऊ तू लाड्याला. दादा म्हणते कानाला काना तू माझं ऐकून घे, राड्याला म्हणजे भांडणारा वादाला. तू काय एवढा अगदी तापून येऊ नको. दादा काय म्हणते नको येऊ तू उगाच राड्याला. तुझ्या ठेवले बांधून मी पाड्याला. काना अरे पाडा तुझा हरवलाय, मग तुम्ही बांधून ठेवलाय, मग तू काय एवढा तिकडे तिकडे अगदी घामाघूम झालाय फिरलाय, तुझा पाडा मी बांधून ठेवलाय ना. आता काय म्हणते तुझ्या ठेवलंय बांधून मी पाड्याला. राधा सांगते मी या जवाड्याला. तुझ्या बांधून ठेवलंय मी पाड्याला. राधा सांगते मी या जवाड्याला. ओ काना
किसरा आता तुझ्या नेसण्याला म्हटलं धार लावून ये म्हणून म्हणते राधा म्हणते काना तू जो तुझा पाडा शोधतोयस ना त्याला मी बांधून ठेवलाय तो कुठं ठेवलाय राधा काय म्हणते तुझ्या ठेवलंय बांधून मी पाड्याला राधा सांगते मी या वाड्याला तो जो वाडा आहे ना त्या वाड्यात त्याला मी गेम करून ठेवलाय हो वाड्यात जाऊन बघ तुझा पाडा अगदी जसाशा तसा बांधून ठेवलेला आहे इकडे तिकडे का शोधू पटला येऊ काय एवढाचा कारण याला मोठा इन्फेक्शन काय होतो है ना आज बघूया बुवा म्हणून तुम्हाला परवा पण एक डायलॉग मारला आणि तुम्हाला आज पण मारतोय या लावून ताकद आला उशा वाकत आणि घरात गेल्यावर बसा आंबट चोकट म्हणून म्हणतोय ऐकून घे नंदाच्या हरी ऐकून घे नंदाच्या हरी नको येऊ सुगत नाड्याला तुझ्या ठेवले बांधून मी पाड्याला तुझ्या ठेवले बांधून पाड्याला राधा सांगते मी याचा वाड्याला बांधून ठेवले पाड्याला राधा सांगते मी याचा वाड्याला
का तुला तुमच्या चरणी हात वाहिला वंदन रसिका तुला तुमच्या चरणी हात वाहिला नटेश्वराला माय पिता गुरुला नटेश्वराला माय पिता गुरुला भला वंदन रसिका तुला तुमच्या चरणी हात वाहिला वंदन रसिका तुला तुमच्या चरणी हात वाहिला नटेश्वराला माय तुझ्या पाऊले खुना हर्षित झाले मन वाटो तुझी चरणी काया देसी मला सर्वांचं काय ते झापूक झुपूक झापूक झुपूक एक शब्द भेटला झापूक चुपूक जरा बो यांची वाजून दाखवा करून झापूक चुपूक झापूक चुपूक वाटा झापूक चुपूक नाही गुपित टिंगूल काय गुपित टिंगूल बुवा सारखं म्हणतात देतोय काय बोल लिहू सारखं म्हणतात जीवन बुवा गण जातोय तुम्हाला देतोय अहो आमच्याकडून घ्यायचा तुम्ही नाही घ्यायचा आम्ही बुवा देणार तो घ्यायचा आणि काय दिलू काय सारखं म्हणतात चॅलेंज केल्याने बुवानी चॅलेंज गवळणीची होती बुवा तुम्ही गवळण गायला पण तरी सुद्धा ती काही नाही त्या गवळणी करा म्हणा बुवा कटिंग देणार आहे गवळणीची गवळणी करा नाही मला अपेक्षित होती अशी गवळणी गवळण सारखं बघता झापूक चुपूक बुवा आता सांगायची गरज नाही सोडा चुकूक सोडा बुवा पहिल्यांदाच म्हटलं जीवन बुवाचा अजून अवतार तो पाहिलेला नाहीये मी जसे पहिले कार्यक्रम करत होतो ना सोडून दिलं का कारण मंडळानं सांगितल्यामुळे मंडळाचा सुद्धा आदर ठेवा लागतो बुवा पहिला रोज बुवा जर आवडेल करीन तर बुवा बंगालीला सोडायच हा आता दुसरी पाळी कशी करायची म्हणून बुवा बंगाली तुम्हाला लागणार नाही सोडायला लागेल त्याला विचारावं लागेल आता बाबा कशी करू वारी बुवा दिवस बुवा तर करून तयारी असो शाहिरांनी गवळण या ठिकाणी सादर केलेले आहे बुवांची गवळण देवा बुवांची गवळण होती बघा अरे धक धक होत या काळीच हे बुवाचं त्याचे बुवा अखंड भारी होऊन पहिलं हिंदीच काय ते लोकांना ऐकलेलं आहे आम्ही सुद्धा घेतो एका दुसऱ्या आवडीचं असेल बुवांचं सारखं धक्कत होत आहे काळी बुवा देऊ नका शक्तीभर आहे त्याला कोणतरी गुरु म्हणून घेईल नको बुवानी सुंदर गवळणीचा विषय गवळणी बुवा काय म्हणाले बघा अरे ऐकून घे नंदाच्या हरी
गल्ला बुवानी पाडा आणलेली पाडा आणि मी काना वा म्हणाले वडा पुत्रा एकदम देतो तेवढा जोर नाही बुवा तिथं बुवाला घोडा पुत्रा द्यायचा जोर नाही बुवा अजून सांगितलं नाहीस नाव फक्त निघतो हा गवळणी काय म्हणतात बुवा बघा ऐकून घ्या नंदाच्या हरी नको उगाच येऊ तू राड्याला यमक भगवानची यमक सुंदर यमक ऐकून घे नंदाच्या हरी नको उगाच येऊ तू राड्याला बाई सोबत राडे कसे करायचे पुरुषासोबत ठीक आहे की नाही पण बुवा म्हणतात नको उगाच येऊ तू राड्याला तुला ठेवलंय बांधून वाड्याला तुला ठेवलंय बांधून या वाड्याला राधा सांगते मी आईचा वाड्याला व आईचा वाडाच म्हणत असतो म्हणत होते की नाही बुवाना काय म्हणायचं आज वाड्याला पण म्हणताना बुवा आई जवळच म्हणत होता बोलत होता की नाही सांगा आता बुवा तुमच्या गवळणीची कटिंग कशी देतो बघा राग नसावा शक्तिधराचा शब्दाचा खेळ आहे की ना मित्रांनो शब्दाचा खेळ आहे गवळण देतो बघा समजून सांगतो तुला हरी येऊस तू घाईला राधाबाई मित्रांनो मोठी होती आणि या नवरा घरात असताना सुद्धा ती कानावर नाही मारायची कानावर प्रेम करायची बाई असून सुद्धा नवऱ्यानं काय म्हटलं बुवा ते ऐका नवरा काय म्हणाला तिला समजून सांगतो तुला हरी नको येऊस तू घाईला बघा लाज नाही या घोडीला शब्दाचा काय लाज नाही या घोडीला तिला सोडून या सवारीला शकतो माझी वाडी येऊ शकते आणि गोवा गोकुळ कृष्णानं स्थापन केलेलं होतं मला सांगायची गरज नाही लाज नाही या घोडीला लाज नाही या घोडीला तिला सोड नाही सवारीला कारण सासूची सुद्धा ऐकत नव्हती राधा एवढा गैरसमज होईल शब्दाचा खेळ आहे आणि शब्दाच्या काळात डबल मिनिंग म्हटलं तर गोवा फार फार हरून ठेवी माझा नात नाही करायचं आता रसिकजनो तुमच्यासाठी डोळ काय म्हणायचं बघा आठवरा उतरात राधे सीतामाई म्हणून राधे काय म्हणायचंय बघ सातव्या उतारात आलो तुझ्यासाठी जपली स्पंदनी मी साऱ्या याच गोती तू म्हणे मला घेसी गोड मुखीना आपल्या उतारात तुझा घनशा तू म्हणे मला घेसी गोड मुखीना आपल्या उतारिनी होईन घनशा कृष्ण सगळ्याची बात घडली अकरावे सांग का बावरली कृष्ण सगळ्याची बात घडली श्रीहरी सुरंगली ओ
अवतार जर तुम्हाला आज दाखवायचाच होता ना बुवा, हा आलेला जो जनसागर आहे, आलेला समाज आहे बुवा, तो तुमचा अवतारच बघायला होता आहे ना. बुवा म्हणतात, आता मी एक शब्द म्हटलं, बुवा म्हणतात काय बुवा सारखा झपूक झुपूक झपूक झुपूक. अरे मेला तुम्हाला तो साधा झपूक झुपूक पण धड बोलता नाही आला हो. बुवा म्हणतात झपूक झुपूक. बुवा काय म्हणतात आहे ना, झापूक चुपूक. बुवा आता झापूक चुपून नाही, तुम्ही चापून चुपून या, बरोबर ना. तुम्ही काय करा बुवा, आता चापून चुपून या तुमचा. आणि म्हणून बघा निश्चित या ठिकाणी बुवानी कार्यक्रम केलेला आहे. हा बुवा म्हणतात काय म्हणले, तुझी म्हणतात पिसा काढी, तुझी साला काढी, म्हणजे यांचा नांद्या खाऊ चिकनची कुत्र्यांची. हो बुवा या कोंबड्यांचीच पिसा काढा तुम्ही. परत बुवा म्हणतात चिमण बुवाचा नाद म्हणतात करायचा नाही बाई, तुमचा नाद करायचा म्हणजे काय साधी सोपी गोष्ट आहे काय है ना. परत बुवा म्हणतात चिमण बुवाला म्हणतात घोडं कुत्रा लावायला म्हणतात निकम, तू अजून म्हणतात पाणी गम आहे. बुवा तुम्हाला निकमाचा दम दाखवतो काय तो. आणि म्हणून बघा मित्रांनो, पहिला विषय या ठिकाणी घेतोय, बुवानी स्तवन गायली. आता मी त्यांच्या स्तवनाला काही कटिंग देत नाही, कारण बुवानी मान्य केलं की बुवा असं म्हणतात स्तवनाला आणि गाण्याला कटिंग द्यायची नाही, ती निश्चितच बुवा द्यायची नाही. पण बुवानी स्तवन गायलं, बुवा थोडस आधी गलपाटलं. बुवा म्हणतात ना झिमन बुवाचा नाद करायचं नाही बाई, झिमन बुवा गलपाटलं आहे ना. मित्रांनो खरं सांगा म्हणजे ह्यांनी ह्यांचा आज खरा अवतार दाखवला का हो. गवळण प्रेमात तुमचा गेम कसा करतो बुवा, ओ प्रेम तुमचा गेम करतो आज तो कसा तो बघा. आणि बुवानी स्तवन गायला आहे ना. हा जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था, जीता था जिसके लिए, जिसके लिए मरता था. एक ऐसी लड़की जिसे मैं प्यार करता था, एक ऐसी लड़की